खरं तर ही शक्ती देवता आहे आणि ऊर्जेची पण देवता आहे। मी तर सगळ्यात आधी ही प्रार्थना केली की ऊर्जा जी शिवसेनेला माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हा शिवसैनिकाला एक ऊर्जा प्राप्त होऊन या ज्या महाराष्ट्रात जे महिषासुराच्या अवलादीचे लोक जन्मलेले आहे यांचं एक निर्दालन करण्याची शक्ती आमच्या एक मनामध्ये रगारगामध्ये देव ही आई भवानीच्या चरणी प्रार्थना केली। अंबा मातेच्या चरणी खरं तर तुम्ही जनता दरबार घेताय, शासन आपल्या दारी असं कार्यक्रम घेऊन शासन म्हणते की आम्ही सगळे प्रश्न सोडवले। कोल्हापुरात हसन मुश्रीफ पण दर सोमवारी आहे ते महिन्याच्या जनता दरबार घेतात, मग तुम्हाला जनता दरबाराची गरज का भासते? मला असं वाटतं तुम्ही दुपारी या 3 वाजता मग इथं काय काय तक्रार येतात, लोकांचं म्हणणं काय आहे हे लक्षात येईल। कारण शासन आपल्या दारी हे जे केले फक्त सरकारी यंत्रणा वापरून सरकारी जाहिरातीचा वापर करून एक केलेली शोबाजी आहे। मी आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनता दरबार माझ्या जवळपास 8-10 ठिकाणी झालेले, पार पालघरला झाले, बुलढाण्याला झाले आणि मी आता मेळघाटाला सुद्धा जाणार आहे। मी राजकीय हेतूनं जात नाही, मी या हेतूनं शिवसेना प्रमुखाच्या विचाराने जातो की 80% समाजकारण करण्याच्या हेतूनं। कित्येक घराणे असे, परवा श्रीरामपूरला एका वृद्ध माणसाचं 27 वर्ष जुनं काम मी 10 मिनिटात मार्गी लावलेलं आहे, मी म्हणजे शिवसेनेनं। आणि मला असं वाटतं जर अशा पद्धतीने तक्रार येतात, लोक 10-10 वेळेस 25-25 वेळेस 50-50 वेळेस सरकार दरबारी जातात तरी प्रश्न सुटत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं लाखो लोकांचा आणि हजारो लोकांचा मेळावा घेऊन यापेक्षा 100-200-500 लोकांच्या मुख्य तक्रारी ऐकून त्या सोडवणे मला असं वाटतं योग्य वाटतं। आणि म्हणून शासन आपल्या दारी हा निव्वळ फार्स आहे। जनाधिकार हा जनतेच्या हक्काचं व्यासपीठ, कारण जनतेचा अधिकार आहे त्याचे प्रश्न सुटले पाहिजे। पण सरकार दारो नुसतं शासन आपल्या दारी म्हणतं, पण शासन कुठं दारी जातं आहे? मंत्रालयात जाऊन बघा लाईन किती लागलेल्या आहे। आणि त्यामुळे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम बोगस आहे, भंपक आहे। आणि म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं अशा पद्धतीने उपक्रम राबवला आणि याला कमालीचं यश सगळ्या महाराष्ट्रात येतं आहे। काल राष्ट्रवादी संदर्भातला जो निकाल लागला काय सांगायचं याच्यात, मला असं वाटतं मॅच फिक्सिंग आहे। अंपायर वगैरे सगळे फक्त हात वर कधी करायचा होता अजितदादाच्या पावरून तेवढाच वेळ बाकी होता, तो काल त्यांनी परवा केलेला आहे। जसं शिवसेनेच्या बाबतीत घडलं, अख्ख्या जगाला, हिंदुस्थानाला, महाराष्ट्राला माहिती आहे की शिवसेना कोणाची, तशीच राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आहे, अर्थात शरद पवार साहेबांची आहे। आणि असं असताना बहुमताच्या बळावर, बहुमत पक्ष म्हणजे नुसते लोकप्रतिनिधी नसतात, ते वारंवार सिद्ध होऊन अशा पद्धत निकाल झाले, याचा अर्थ लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवलेली आहे। निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात काम करणारा नौकरदार झालेला आहे, अशी स्थिती झालेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।